नमस्ते विद्यार्थी बालमित्रांनो, ब्रिज कोर्समधील आजचा आपला 38वा दिवस। मागील वेळेस आपण प्रोपोर्शन आणि कंटिन्यूड प्रोपोर्शनचा स्टडी केला होता। आज आपण रेशो अँड प्रोपोर्शनवर डिपेंड्स जे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत त्यांचा स्टडी करणार आहोत। सॉल्व एक्झाम्पल। The ratio of two numbers is 5:7 and their sum is 96. Find those numbers. म्हणजे तुम्हाला 2 नंबर दिलेले आहेत आणि त्यांचा रेशो दिलेला आहे 5:7 आणि त्यांची सम दिलेली 96 आणि अशा प्रकारचे नंबर आपल्याला फाइंड आउट करायचे। इन द अबव एक्झाम्पल वी हॅव गिवन द रेशो ऑफ टू नंबर्स। 2 नंबरचा रेशो आपल्याला दिलेला आहे। लेट द कॉमन फॅक्टर ऑफ टू नंबर्स बी एक्स आणि त्यांचा कॉमन फॅक्टर जो आहे तो आपण एक्स मानलेला आहे। नाउ वी कॅन से दॅट टू नंबर्स कॅन बी डिनोटेड ॲज द फर्स्ट नंबर 5x म्हणजे कॉमन मल्टिपल जो आहे, कॉमन फॅक्टर जो आहे तो आपण काय मानलेला आहे, एक्स मानलेला आहे। त्याच्यामुळे फर्स्ट नंबर होणार आहे 5x आणि सेकंड नंबर होणार आहे 7x आणि या टू नंबरची सम तुम्हाला दिलेली 96। द सम ऑफ टू नंबर्स इज 96 आणि मग इक्वेशन कसं बनेल बघा। 5x प्लस 7x इक्वल टू 96, दोघांची सम 96 आहे। 5x 7x झाले 12x इक्वल टू 96। 12 इकडे जाणार आहे, डिवाइड होणार, देअरफॉर x इक्वल टू 96 अपॉन 12। 12 8 जा 96, देअरफॉर x इक्वल टू 8 म्हणजे xची व्हॅल्यू आपल्याला 8 मिळालेली आहे। 8 इज द कॉमन फॅक्टर ऑफ दोज टू नंबर्स म्हणजे 8 हा त्या दोघांना कॉमन फॅक्टर आहे, कॉमन मल्टिपल आहे। द फर्स्ट नंबर इक्वल टू 5x, फर्स्ट नंबर आहे आपला 5x मीन्स 5 इंटू एक्स, एक्सची व्हॅल्यू 8, 5 8 जा 40 अँड द सेकंड नंबर इक्वल टू 7x, 7x मीन्स 7 इंटू एक्स मीन्स 7 इंटू 8, 7 8 जा 56 म्हणजे ते जे टू नंबर्स आहेत ते नंबर 40 आणि 56 काय 40 आणि 56 आहे का ज्यांची सम येते 96 आणि त्यांचा रेशो येते आपल्याला काय 5:7 म्हणजे आपण जर 40ला 56ने डिवाइड केलं तर हे लोवेस्ट फॉर्ममध्ये आपल्याला मिळणार आहे 5/7 म्हणजेच 5:7। सेकंड एक्झाम्पल। द रेशो ऑफ ages of Abha and her mother is 2:5. At the time of Abha's birth, the mother's age was 27 years. Find the present age of Abha and her mother. म्हणजे आभा आणि तिची आई यांच्या वयाचा तुम्हाला रेशो दिलेला आहे 2:5. At the time of Abha's birth, her mother age was 27 years. म्हणजे आभाचा जेव्हा जन्म झाला तेव्हा तिच्या आईचं वय जे होतं ते 27 इयर्स होतं। फाइंड द प्रेझेंट एजेस ऑफ आभा अँड हर मदर आणि मग आभा आणि तिची आई यांचं प्रेझेंट एज काय ते तुम्हाला विचारलेलं आहे। रेशो तुम्हाला दिले बघा 2:5 म्हणजे आपल्याला कॉमन फॅक्टर मानावं लागेल x। द कॉमन फॅक्टर ऑफ एजेस ऑफ आभा अँड हर मदर बी x, देअरफॉर द प्रेझेंट एज ऑफ आभा इक्वल टू 2x इयर्स अँड प्रेझेंट एज ऑफ हर मदर इक्वल टू 5x इयर म्हणजे आभाचं एज होणार आहे 2x इयर आणि तिच्या आईचं एज होणार आहे 5x इयर। ॲट द टाईम ऑफ आभाज बर्थ जेव्हा आभाचा जन्म झाला त्यावेळी द एज ऑफ आभा इक्वल टू 0 इयर्स म्हणजे आभाचं काही वयच नाही आहे म्हणजे 0 इयर्स। सो द डिफरन्स बिटवीन देअर एजेस इज 27 इयर्स म्हणजे त्या दोघींच्या वयामध्ये डिफरन्स किती आहे 27 इयर्सचा आहे। दिस डिफरन्स इज ऑलवेज द सेम, लक्षात घ्या। 5x मायनस 2x इक्वल टू 27 आणि मग 5मधून 2 गेले आपल्याला मिळाले 3x इक्वल टू 27, देअरफॉर x इक्वल टू 27/3, 3 9 जा 27, देअरफॉर x इक्वल टू 9। देअरफॉर द प्रेझेंट एज ऑफ आभा इक्वल टू 2x, आभाचं एज काय बघा
2x means 2 into x means 2 into x ची व्हॅल्यू 9. 9 टू जा 18 इयर्स. म्हणजे आभाचं प्रेझेंट एज आहे 18 इयर्स. अँड द प्रेझेंट एज ऑफ हर मदर 5x. 5x means 5 into x means 5 into 9. 9 5 जा 45. म्हणजे प्रेझेंट एज मदरचं आहे 45 इयर्स आणि प्रेझेंट एज आबाचं आहे 18 इयर्स. आणि मग आपण लिहिणार कसं? देअर फॉर द प्रेझेंट एज ऑफ आभा इज 18 इयर्स अँड द प्रेझेंट एज ऑफ हर मदर इज 45 इयर्स. एक्झरसाइज यावर डिपेंड्स 3 सम आहेत, ते आता आपण सॉल्व करणार आहोत. फर्स्ट एक्झाम्पल, द रेशो ऑफ 2 नंबर्स इज 9:5 अँड देअर डिफरन्स इज 96. देन फाइंड द नंबर्स. म्हणजे तुम्हाला 2 नंबर्स दिलेले आहेत आणि त्यांचा रेशो तुम्हाला दिलेला आहे 9:5 अँड डिफरन्स इज 96 आणि त्यांच्यामधील जो डिफरन्स आहे तो 96चा दिलेला आहे. देन फाइंड द नंबर्स. आणि मग ते नंबर्स तुम्हाला काय करायचे आहेत? फाइंड आउट करायचे. द रेशो ऑफ 2 नंबर्स इज 9:5. हे तुम्हाला त्यांनी क्वेश्चनमध्ये दिलेले आहे. जसंच्या तसंच मी लिहिलं आहे बघा इथे. याला रिझन आलं गिवन. आणि मग हा जो रेशो आहे 9:5 या रेशोचे आपल्याला आता काय करावं लागेल? कॉमन मल्टिपल काय करावं लागेल? मानावं लागेल. लेट द कॉमन मल्टिपल ऑफ द अबाव रेशो. अबाव रेशो म्हणजे हा रेशो. अबाव रेशो बी एक्स आणि यांचा कॉमन मल्टिपल आपण काय मानलेला आहे? एक्स मानलेला आहे. देअर फोर फर्स्ट नंबर इक्वल टू 9x, सेकंड नंबर इक्वल टू 5x. फ्रॉम द गिवन कंडिशन. काय कंडिशन दिली? तर दोघांमधला डिफरन्स तुम्हाला दिलेला आहे 96. डिफरन्स म्हणजे काय करायचं? ग्रेटर नंबरमधून स्मॉलर नंबर मायनस करायचा, कारण डिफरन्स हा पॉझिटिव्ह आहे. म्हणजे 9x - 5x इक्वल टू 96. 9x - 5x मिळाले आपल्याला 4x. 4x इक्वल टू 96. आणि मग 4 इकडे जाऊन डिवाइड होणार आहे. देअर फॉर x इक्वल टू 96/4. आणि मग डिवाइड केल्यानंतर 4 2 जा 8 म्हणजे 2 आले इथे. रिमाइंडर 1 मिळाले आपल्याला आणि 16 झाले. 4 4 जा 16 म्हणजे कॉमन मल्टिपल आपल्याला मिळालेला आहे 24. देअर फॉर फर्स्ट नंबर इक्वल टू 9x. 9x मीन्स 9 इंटू एक्सची व्हॅल्यू 24. 24 9 जा 216. देन सेकंड नंबर इक्वल टू 5x. 5 इंटू एक्सची व्हॅल्यू 24. 24 5 जा 120. देअर फॉर द 2 नंबर्स आर 216 अँड 120. अशा प्रकारे हे 2 नंबर्स आपल्याला काय होतात? हे मिळतात. देन सेकंड क्वेश्चन, द रेशो ऑफ 2 नंबर्स इज 3:4 अँड देअर सम इज 112. देन फाइंड द नंबर्स. म्हणजे 2 नंबरचा रेशो तुम्हाला दिलेला आहे 3:4 आणि त्यांची सम दिलेली तुम्हाला 112. द रेशो ऑफ 2 नंबर्स इज 3:4 गिवन. आणि मग यांचा कॉमन मल्टिपल आपल्याला काय मानावं लागेल? एक्स मानावं लागेल. लेट्स द कॉमन मल्टिपल ऑफ अबाव रेशो बी एक्स. या रेशोचा कॉमन मल्टिपल आपण एक्स मानणार आहोत. देअर फोर फर्स्ट नंबर इक्वल टू 3x, सेकंड नंबर इक्वल टू 4x. फर्स्ट नंबर होणार आहे 3x आणि सेकंड नंबर होणार आहे 4x. आणि ह्या दोघांची सम तुम्हाला दिलेली आहे 112. सम म्हणजे ॲडिशन. देअर फोर 3x + 4x इक्वल टू 112. 3x + 4x झाले 7x. 7x इक्वल टू 112. 7 इकडे जाऊन डिवाइड होणार आहे. देअर फोर x इक्वल टू 112/7. 7 1 जा 7. त्याच्यानंतर रिमाइंडर राहते 4 आणि 7 6 जा 42. रिमाइंडर 4 मिळाल्यानंतर आपल्याला मिळतात तिथे 42 आणि 7 6 जा 42. देअर फोर x इक्वल टू आपल्याला मिळाले आहेत 16. द फर्स्ट नंबर इक्वल टू 3x मीन्स 3 × 16 इक्वल टू 48.
the second number equal to 4x equal to 4 into 16 equal to 64. Therefore the two numbers are 48 and 64. म्हणजे ते जे टू नंबर्स आहेत ते आहेत 48 and 64. Third question, the ratio of ages of Minu and her brother Sudhir is 3:4. The difference between their ages is 5 years. Then find their present ages. म्हणजे मीनू आणि तिचा भाऊ ब्रदर सुधीर यांच्या एजेसचा रेशो तुम्हाला दिलेला आहे 3:4. द डिफरन्स बिटवीन देअर एजेस, दोघांच्या एजेसमधील डिफरन्स आहे 5 इयर्सचा. देन फाइंड देअर प्रेझेंट एजेस, तर त्यांची तुम्हाला काय विचारलेली आहे, प्रेझेंट एजेस काय आहेत ती विचारलेली आहेत. द रेशो ऑफ एजेस ऑफ मीनू अँड हर ब्रदर सुधीर इज 3:4. हे सेंटेन्स मी क्वेश्चनमधलं जसंच्या तसं लिहिलेलं आहे. आणि मग हा जो रेशो आहे याची कॉमन मल्टिपल आपल्याला मानावी लागेल. लेट द कॉमन मल्टिपल ऑफ दी अबाव रेशो बी एक्स. म्हणजे हा जो रेशो आहे याची कॉमन मल्टिपल आपण काय मानलेली आहे, एक्स मानलेली आहे. देअरफॉर प्रेझेंट एज ऑफ मीनू इक्वल टू 3x. मीनूचं प्रेझेंट एज होणार आहे 3x इयर्स आणि प्रेझेंट एज ऑफ सुधीर इक्वल टू 4x इयर्स. आणि मग फ्रॉम द गिवन कंडिशन, आता कंडिशन काय दिली, तर दोघांच्या एजेसमधील डिफरन्स किती आहे, 5 इयर्स आहे. दोघांच्या एजेसमधील डिफरन्स तुम्हाला दिलेले आहे त्यांनी 5 इयर्स. आणि मग 4x - 3x इक्वल टू 5. सुधीरच्या एजमधून मीनूचं एज तुम्हाला मायनस करावं लागेल. डिफरन्स तुम्हाला पॉझिटिव्ह दिलेला आहे, लक्षात घ्या. x इक्वल टू 5. 4मधून 3 गेले, 1x इक्वल टू 5. देअरफॉर प्रेझेंट एज ऑफ मीनू इक्वल टू 3x इक्वल टू 3 इंटू 5. 5 3 जा 15 इयर्स. प्रेझेंट एज ऑफ सुधीर इक्वल टू 4x. 4 इंटू 5, 4 5 जा 20 इयर्स. Therefore the present age of Minu is 15 years and the present age of Sudhir is 20 years. या ठिकाणी आपला हा पार्ट कंप्लीट झालेला आहे. या सर्व एक्झाम्पलचा तुम्ही स्टडी करायचा आहे. थँक्यू.